सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा निर्गुण खून केला। त्याचे पडसाद राज्यभर उमटले असून मराठा समाज यामुळे पेटून उठला आहे। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देऊन संबंधित आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात येऊन आरोपींना पाठीशी घालणाऱ्या मुंडे भाऊ बहिणींचा सरकारने राजीनामा घ्यावा याबाबतचे लेखी निवेदन दिंडोरी तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गायत्री जाधव यांना दिंडोरी तालुक्यातील सरपंचांच्या वतीने देण्यात आले। संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट करणाऱ्या वाल्मिक कराड याच्यासह इतर गुन्हेगारांना देखील अटक करून संतोष देशमुख यांना न्याय द्यावा। तसेच मस्साजोग गावातील पीडित कुटुंबियांना पोलीस संरक्षण देऊन संतोष देशमुख यांच्या घरातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत समावेश करून घ्यावा। तसेच गुंडशाहीस पाठबळ देणाऱ्या मंत्री महोदयांची सखोल चौकशी करून मुख्यमंत्री यांनी राजीनामा घ्यावा व संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी टाळाटाळ करणाऱ्या पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंद करून बडतर्फ करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी दिंडोरी तालुक्यातील सरपंच व विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। बीड जिल्ह्यामध्ये अतिशय दुर्दैवी असा प्रकार घडलेला आहे। सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर अशी हत्या बीड जिल्ह्यात झाली। सर्वप्रथम आम्ही सर्व त्या घटनेचा जाहीर निषेध करतो। जनतेमध्ये भावना अतिशय तीव्र आहेत, असंतोष आहे। मी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करेन, कारण आपण लवकर हे जे कोणी गुन्हेगार असतील त्याच्या तळापर्यंत जाऊन तो किती मोठा असो, कुठल्याही पक्षाचा असो, त्याच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे। तरच जनतेच्या भावना या ठिकाणी शांत होतील आणि संतोष देशमुखांना त्यांच्या कुटुंबाला योग्य असा न्याय मिळेल आणि भविष्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी युवा वर्ग नक्की या गोष्टीचा विचार करेल। जर आपण न्याय दिला तरच तरुणांना सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे। त्यामुळे आपण याच्यावरती कारवाई करावी ही आपल्याला नम्र विनंती। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची जे अपहरण करून ज्या पद्धतीने अमानुषपणे हत्या करण्यात आली त्याचा निषेध म्हणून आम्ही या दिंडोरी तालुक्यातील सर्व सरपंच या ठिकाणी तहसीलदारांना त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो। आमचं म्हणणं हेच आहे की जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, कारण अजूनही त्या ठिकाणचे आरोपी मोकाट फिरतायत। अशा पद्धतीचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकार असा भयानक पद्धतीने त्या ठिकाणी गेला आहे। जे सरपंच होते ते त्या ठिकाणी वाद मिटवण्यासाठी गेले होते आणि त्यातून त्या खंडणीचा काही प्रकार होता त्या ठिकाणी, तो त्या ठिकाणी दाबण्यासाठी त्या सरपंचाला त्या ठिकाणी अपहरण केलं आणि अतिशय क्रूर पद्धतीने त्या ठिकाणी त्यांची हत्या केली। म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व दिंडोरी तालुक्यातील सरपंच या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी।